ग्रामगीतेमध्ये या दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मचर्याचं महत्व आलं. ब्रह्मचर्य काय आहे हो? ब्रह्मचर्य हे निर्मल जीवन आहे. ब्रह्मचर्याचा कालावधी जन्मल्यापासून तर वयाच्या 24 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य वृत्ती धारण करावी. ब्रह्मचर्याची वृत्ती आहे, त्याला सम्यक वृत्ती म्हटलं. ब्रह्मचर्य हे मनातून असते. महाराजांच्या आश्रमामध्ये एक म्हण लिहिली आहे, ब्रह्मचर्य नाही स्तंभन है, ब्रह्मचर्य सच्चा मन है. म्हणजे पवित्र मन हेच खरं ब्रह्मचर्याचं लक्षण आहे. ज्या मनामध्ये यात किंचितही कोणताही वाईट भाव येत नाही. या ठिकाणी एक महत्वाचं आहे, मनाची नीच अवस्था महाराज हे अधोगती आहे मनाची, ते ब्रह्मचर्याला नष्ट करते. आणि मनाची उच्च अवस्था ही ब्रह्मचर्य अवस्था आहे. त्याचं फार मोठं विस्तृत वर्णन महाराजांनी ग्रामगीतेच्या अध्यायामध्ये केलं. मला असं वाटते आपल्या गावातील देशातील प्रत्येक तरुणाला हे ब्रह्मचर्याचं महत्व समजावून सांगितणं अत्यंत महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. आपल्या घरातल्या मुलांना हे वाचायला लावलं पाहिजे की बाबा हे वाच. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण, ब्रह्मतेजाचे साधन, विद्या प्राप्तीचे वर्तन, वीर्य रक्षण ब्रह्मचर्य. महाराज म्हणतात, त्याची व्याख्याच केली. तुम्हाला जर कोण प्रश्न केला ब्रह्मचर्य म्हणजे काय, ब्रह्माचरण. ब्रह्माचरण म्हणजे काय? ब्रह्मा शब्दाचा फार मोठा व्यापक आहे. सात्विक आचरण. ब्रह्माचरण म्हणजे पवित्र आचरण, पवित्र दृष्टी, पवित्र विचार ज्या मनामध्ये राहतात ते ब्रह्मचर्य आहे. चुकूनही त्याची दृष्टी अपवित्रतेवर कधी पडत नाही आणि पडली तरी मनामध्ये वाईट विचार येत नाही, अशा वृत्तीला ब्रह्मचर्य म्हटलंय. हे फार सांभाळणं गरजेचं आहे. ब्रह्मचर्याची वृत्तीच असते. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. ते ग्रामगीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मचर्याचं महत्व आपल्या सगळ्यांना समजावून सांगतात की गडे हो, आपल्या घरी मुला मुलींचे ब्रह्मचर्य पाडल्या गेलं पाहिजे. ब्रह्मचर्या समान कोण असे जगी महत्वाचे साधन, जो ब्रह्मचर्य करील पालन तो देवा समान होत असे. म्हणजे एक नुसतं ब्रह्मचर्य जरी पाडलं तर माणूस देवा समान होऊ शकते. म्हणजे एका ब्रह्मचर्यानं काय प्राप्त होईल? ब्रह्मचर्य जर आपण साधलं तर रिद्धी सिद्धी तयाची दासी. शास्त्रामध्ये रिद्धी सिद्धीचं वर्णन केलं आहे. रिद्धी आणि सिद्धी 8 प्रकारची सिद्धी सांगितली आहे. भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेस निजधामाला गेले त्यावेळेस त्यांनी उद्धवाला 8 प्रकारची सिद्धी सांगितली. अनिमा, महिमा, लगिमा, प्राप्त, प्रकाम्य, इशिता आणि वशिता. संतांमुळे सिद्धी असते म्हणतात. महाराजांचे जीवनचरित्रामध्ये आपल्याला काही अलौकिक कार्य दिसते. ते कशाचा प्रताप आहे? तो सिद्धीचाच प्रताप आहे. राष्ट्रसंतांच्या जीवनामध्ये काही सिद्ध्या कमी होत्या काय? आपण सगळ्यांनी महाराजांना अनुभवलाय. अनेक प्रकारचे प्रयोग महाराज करायचे. एखाद्या वेळेस पाण्यामध्ये, कोण्या नदीमध्ये महाराज उडी टाकत तर अर्धा तास पाण्यातून बाहेर येत नव्हते. हे काय आहे? एक साधारण माणूस अर्धा तास श्वास रोखू शकतो काय? नाही रोखू शकत. मंजुळा माता ज्यावेळेस समाधिस्थ झाल्या आणि मंजुळा मातेच्या अस्थी घेऊन महाराज स्वतः पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये गेले. आणि ज्यावेळेस अस्थि विसर्जन करायचं आहे त्यावेळेस काय झालं? अस्थि विसर्जन करत असताना एक लक्षात घ्या काय सांगतात महाराज. अस्थि विसर्जन करत असताना आता महाराज तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करायची. आंघोळ झालेली होती महाराजांची. महाराजांनी आंघोळ केली आणि मग ते जे पुजारी आहेत ब्राह्मण ते महाराजांना म्हणतात की अस्थि विसर्जन करत असताना अंग ओलं करावं लागते अशी परंपरा आहे. ओल्या अंगाने आपण अस्थि विसर्जन करतो. महाराजांना ते ब्राह्मण म्हणतात, अहो तुम्ही पहिल्यांदा अंग ओलं करा. महाराज थोडा विनोद करतात, अहो मी सकाळीच आंघोळ केली
आता पुन्हा कशाला आंघोळ करावी लागते? नाही नाही म्हणे, परंपरा आहे, ओल्या अंगानच अस्थी टाकाव्या लागतात. मग त्या चंद्रभागेमध्येच महाराज पाण्यामध्ये गेले आतमध्ये. महाराज त्या ब्राह्मणाला म्हणतात, राजे मला पोहणं नाही बरं, इथं पाणी जास्त वाटते. आणि महाराज त्या चंद्रभागेमध्ये जे बुडी लावतात की बाहेरच येत नाहीत. म्हणजे त्या ब्राह्मणाला घाम फुटून जातो की काय हा माणूस बुडाला तर नाही. आणि महाराज मग कितीतरी वेळानंतर बाहेर निघतात. म्हणजे त्या ठिकाणी बसलेले सगळी माणसं भयभीत होऊन जातात. हे काय आहे? असे अनेक प्रयोग महाराजांच्या जीवनामध्ये आहेत. अध्यात्माच्या भूमिकेवर तुकडोजी महाराजांचं जीवन साधारण नाही महाराज. कारण अंतःकरण शुद्ध असलं म्हणजे माणसामध्ये सगळ्या शुद्ध्या प्राप्त होतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चित्त शुद्ध होता, शत्रुमित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. मोठे मोठे हिंस्र प्राणी सुद्धा त्याला वश होतात. महाराजांमध्ये अशा काही गोष्टी महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा महाराजांच्या सोबत राहणारे माणसं सांगत, महाराजांना पुढून येणारं संकट अगोदरच कळायचं. अगोदरच महाराज सूचना करून द्यायचे. असे अनेकदा प्रसंग महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये. हे काय आहे? पुढचं समजणं म्हणजे काय? सिद्धीच आहे. महाराज म्हणतात, जो ब्रह्मचर्य पालन करीन त्याच्यामध्ये रिद्धी सिद्धी सुद्धा येऊ शकते. महाराज रिद्धी सिद्धी म्हणजे आजच्या काळात कशी काय समजतात हो? आता आज तर काही आपल्याला कोणामध्ये सिद्धी दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की माणसामध्ये अलौकिकता येईल, विचार करण्याची अशी क्षमता तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याने प्राप्त होते की जगातला कोणताही प्रॉब्लेम तुमच्या समोर आला, त्या विषयात तुम्हाला ज्ञान जरी नसलं तरी तुमची बुद्धी तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याकरता समर्थ होईल. अशी अलौकिक त्या बुद्धीमध्ये प्राप्तता होते, अलौकिकता त्या बुद्धीला प्राप्तता होते. आणि म्हणून रिद्धी सिद्धी तयाची दासी, देव धावतो तयाच्या हाकेसी, सूर्या सम कांती त्यासी, लाभतसे निरोगी. ब्रह्मचर्याचं खरं फळ माहित आहे कोणतं आहे? निरोगी काया. ज्याचं ब्रह्मचर्य आहे ते बघा, अजूनही जुने माणसं काऊन एवढे पद्धतशीर आहेत? तर कारण त्यांचं ब्रह्मचर्य कळत न कळत इतकं मजबूत घडलं त्या काळामध्ये. कारण त्या काळामध्ये जास्तीत जास्त शिस्त होती. त्या काळामध्ये ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी नव्हत्या महाराज. वृत्तीला अति चंचल करणाऱ्या साधनं किंवा गोष्टी त्या काळामध्ये फार कमी होते. आता सध्याच्या काळामध्ये काय झालं आहे की वृत्ती चंचल करण्याची साधनं खूप वाढली आहेत. आणि या देशामध्ये एक फार मोठं षडयंत्र चालू आहे. इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून वाईटाचा प्रचार जास्त चालू आहे. मग आपल्याला कानावर जास्त वाईट पडते, डोळ्याने जास्त वाईट दिसते. त्याच्यामुळे आपली मनोवृत्ती ही वाईटाकडे आहे. आणि शास्त्र महाराजच म्हणते ग्रामगीतेमध्ये, हे आपलं जे मन आहे की नाही चांगल्याकडे न्यावं लागते, वाईटाकडे न्यावं लागत नाही. चांगल्या गोष्टी माणसाला वारंवार शिकवाव्या लागतात, वाईट गोष्टी शिकवाव्या लागत नाही. आणि वेद असं म्हणतात की चांगल्या शब्दाचा, चांगल्या गोष्टीचा परिणाम वृत्तीवर उशिरा होतो आणि वाईटाचा परिणाम लवकर होतो. ग्रामगीतेमध्ये त्याचं प्रमाण आहे. 8व्या अध्यायामध्ये जर तुम्ही सुरुवातीला बघितलं ना तर महाराज म्हणतात, वाईटाकडे सहज प्रवृत्ती. ही सहजता आहे आपल्या मनाची. अनेक प्रलोभने दृष्टांची हाती, आम्रतरू मेहनतीने न जगतीन, गवत वाढे न पेरता. आंब्याचं झाड मेहनत केल्यानंतरही जगेल की नाही गॅरंटी नाही, कधी सुकून जाईल काय त्याच्यावर संकट येईल सांगता येत नाही. पण महाराज म्हणतात गवताला काही पेरावं लागत नाही. नाही महाराज, काही त्या गवताला कोणता फवारा नाही, कोणतं खत नाही, काहीच नाही. मला सांगा, समजा तुमची प्रकृती बिघडली आणि तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला सांगितलं की थकवा खूप आहे, मग डॉक्टर तुम्हाला टॉनिक लिहून देतात. आणि मग ते टॉनिक लिहून दिल्यानंतर मग आपल्याला काय सांगतात, ही टॉनिक घ्या म्हणजे तुम्हाला 15 दिवसानंतर थोडा फरक जाणवेल. म्हणजे टॉनिकचा फरक हा 15 दिवसानं थोडा थोडा जाणवते. पण फवारणीची एखादं झाकण औषध घेतली तर त्याचा परिणाम हळूहळू जाणवते काय? नाही, त्याचा कारण वाईट आहे ना, वाईटाचा परिणाम लगेच आहे. औषधीचा परिणाम हा लगेच होत नाही.
चांगल्या गोष्टी आपल्याला वारंवार आपल्या वृत्तीवर संस्कारित कराव्या लागतात. माणसाचं मन निसर्गता वाईटाकडे आहे आणि त्यात मुलांचं अति आहे, कारण चंचलता जास्त असते. लक्षात घ्या, मुलं हे अनुकरण प्रिय असतात. डोळ्याने दिसलं म्हणजे ते पटकन कॅच करतात, कानाने ऐकलं म्हणजे पटकन ते आपल्या वृत्तीवर खेचून घेतात. महाराज म्हणतात, मुलांचं कार्यचा प्रतिध्वनी उठवणे. जसं तुम्ही बोलले तसे आपले पोरं बोलतात, जसे तुम्ही वागले तसे आपले पोरं बोलतात. जसं आपण आचरण करू तसे आपले पोरं आपलं आचरण पाहून शिकतात. याचा अर्थ असा आहे, आपण कसे त्यांच्यावर संस्कार करतो हे आपापल्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी ठरवून घेतलं पाहिजे. ऐका, महाराज फार सुंदर चिंतन मांडतात या ठिकाणी. आणि म्हणून महाराज म्हणतात, या सगळ्याचं महत्व सांगितल्यानंतर महाराजांनी एक ओवी लिहिली. फार मोठं वर्णन केलं. आता मी सगळं ब्रह्मचर्याचं वर्णन करत बसत नाही. कोण ब्रह्मचर्य प्राप्त केलं त्याची मोठी लिस्ट आहे. भीष्माचा व्रतनिश्चय, कार्तिकेयाचे चातुर्य, शुकाचा ज्ञान योग, निर्भय लाभे ब्रह्मचर्याने. काही महापुरुषांचे नावं दिले महाराजांनी. हे जेवढे नाव आहेत ना, हा प्रत्येक महापुरुष अलौकिक आहे, अलौकिक. अवधूताची दृष्टी विशाल, हनुमंताचे महाबल. महाराज म्हणतात, ब्रह्मचारी पावे महाचपल वज्रदेह. या ठिकाणी जवळजवळ महाराजांनी 5 लोकांची नावं घेतली. तुकडोजी महाराजांनी या ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये 5 लोकांची. भीष्माचार्य, व्रतनिश्चयी होते भीष्माचार्य. जे ठरवलं ते बिलकुल आपल्या आयुष्यामध्ये केलं. तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहित नाही, त्यांचे वडील शंतनू होते भीष्माचार्यांची. काय झालं, एक दिवस त्यांना प्रवास करत असताना नावेतून प्रवास करावा लागला. ते नाव चालवणारी जी स्त्री आहे ती एका कोळ्याची मुलगी, ती अत्यंत सुंदर होती. आणि ज्यावेळेस हे शंतनू त्या नावेत बसले आणि तिच्या सोबत प्रवास केला, आता ती नावाळ्याची पोरगी, तिचा धंदाच होता या काठावरून त्या काठावर न्यायचा, काहीतरी पैसे घ्यायचे. पण तिचं सौंदर्य पाहून हा शंतनू राजा तिच्यावर भाळला आणि तिला म्हणते की तू माझ्यासोबत लग्न कर. ती मुलगी म्हणते, हो माझं लग्न तुमच्यासोबत व्हावे तुमची इच्छा, पण माझ्या वडिलाची आज्ञा घेतल्याशिवाय मी कसं लग्न करू. मग तिच्या वडिलाची भेट घेतात. वडिलाची भेट घेतल्यानंतर त्यांना आनंद वाटला. एवढा मोठा शंतनू राजा, याच्यासोबत जर आपल्या मुलीचं लग्न होतं यापेक्षा कोणतं भाग्य आहे. पण त्या चाणक्य व्यक्ती असल्यामुळे तो म्हणतो आहे, मी माझी मुलगी तुला द्यायला तयार आहो, पण मला काही तुझ्याकडून वचन पाहिजे. कोणतं वचन? म्हणे, या माझ्या मुलीपासून तुला जो मुलगा होईल तो मुलगाच तुझ्या गादीवर राजा म्हणून बसला पाहिजे. अशी अट त्या मुलीच्या वडिलांना टाकली. आता शंतनू महाराजांना प्रश्न पडला, आपल्याला मुलगा आहे आणि पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा असल्यामुळे तोच नियमानं राजगद्दीचा आपल्यानंतर राजा होईल. त्यांनी थोडासा त्या गोष्टीला नकार दिला. पण ही गोष्ट ज्यावेळेस मुलाला म्हणजे भीष्माचार्याला कळली, तर भीष्माचार्य त्या मुलीच्या वडिलाला जाऊन भेटतात आणि तिच्या समोर काय करतात, ते शपथ घेतात. 2 प्रकारच्या प्रतिज्ञा घेतात. एक, तर मी लग्न करणार नाही. का? कारण की पहिल्यांदा मी राजगद्दीचा त्याग करतो ही भीष्मानं प्रतिज्ञा केली की मी वचन देतो की मी राजगद्दीवर या जन्मात बिलकुल बसणार नाही. पण तरी तो मुलीचा बाप इतका धूर्त होता, तो म्हणे तू नाही बसशील पण तुझा मुलगा बसील. मग तुझी 3री पिढी तुझ्या वडिलाची राजगद्दीवर बसवताना तरी तुम्ही माझ्या मुलीच्या पासून होणाऱ्या लेकराला तुम्ही राजा बनवणार नाही. त्यावेळेस भीष्माचार्य 2री प्रतिज्ञा करतात. कोणती? की मी आजन्म ब्रह्मचर्य राहील. वडिलाच्या सुखाकरता आजन्म ब्रह्मचर्य राहण्याची प्रतिज्ञा भीष्माचार्याने केली.
वडिलाच्या सुखाकरता राजगद्दीचा त्याग करण्याची प्रतिज्ञा भीष्माचार्याने केली आणि आयुष्यभर पाळली महाराज. म्हणून महाराजांनी अशा महान भीष्माचार्य आणि हे अनेक लक्षात घ्या, ब्रह्मचर्यानंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये निश्चयाची भूमिका प्राप्त होते. निश्चय म्हणजे जे ठरवलं ते करण्याची वृत्ती. वेद काय म्हणतात, जे ठरवलं ते जो व्यक्ती 21 दिवस जरी पाळू शकला तरी तो निश्चयी आहे, वेद म्हणतात. आणि सामान्य माणसं हे 21 दिवसही पाळू शकत नाहीत. एखादं व्रत जे असते ना, समजा एखाद्या माणसानं जर ठरवलं की उद्यापासून बिलकुल मी 5 वाजता ध्यानाला आंघोळ करून येईल, नवीन माणसानं बरं, जो कधी येत नाही त्यानं ठरवला, निश्चय केला की 5 वाजता मी ध्यानाला आंघोळ करून येईल म्हणजे येईलच. नवीन माणसानं असा निश्चय केला, पण तो निश्चय 21 दिवस जर त्यानं नियमानं पाळला, 21 दिवस फक्त, वेद म्हणतात की तो व्यक्ती निश्चयी आहे. 21 दिवसानंतर थोडासा एखाद्या दिवशी तो नाही आला किंवा जागणे आला किंवा काही अडचण आली, तो भाग वेगळा. पण हे निश्चयता जे जीवनामध्ये आहे ना, ज्या लोकांच्या जीवनामध्ये निश्चयता आहे तुमच्या आमच्या, हे ब्रह्मचर्याचं लक्षण आहे महाराज. महाराज तेच म्हणतात. पण निश्चय कोणाचा निश्चय सांगितला महाराजांनी? भीष्माचा व्रत निश्चय, कार्तिकाचे चातुर्य. कार्तिक हा भगवान शंकराचा मुलगा आहे. भगवान शंकराला 2 मुलं आहेत. कार्तिकाचं चातुर्य जगामध्ये प्रसिद्ध आहे. ते ब्रह्मचर्य, त्यानं लग्न नाही केलं. कार्तिकानं लग्न गणपतीनं केलं. त्याची फार मोठी कथा आहे त्या 2 भावंडांची. ते शंकर पार्वती बसले असताना ते 2 जण गोल 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 फिरायला लागले, एकमेकाच्या भोवती खेळायला लागले. खेळता 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 गणपती आपल्या आई वडिलांकडे आला, म्हणे माझं लग्न पहिले करून द्या. मग कार्तिक आला की माझं लग्न पहिले करून द्या. त्या दोघाही पती पत्नींना मोठा आनंद वाटला की काय मुलं लहानपणी लग्न करून द्या, लग्न करून द्या म्हणतात. आणि मग ते विनोदानं म्हणतात, पहा तुमचं लग्न आम्ही तेव्हाच करून देऊ जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल त्याचं लग्न आम्ही करून देऊ. कार्तिकेला मोठा काही झालेला, आपण लवकर गेलो पाहिजे. तो पटकनच तयारी करून पृथ्वी प्रदक्षिणा करता निघून गेला. गणपती कुठं गेला नाही, गणपती जागावरच थांबला. आई वडिलांनी विचारलं शंकर पार्वतीने, अरे बाबा तू जात नाही का? म्हणजे जातो ना. अरे मग तू उशिरा गेला तर उशिरा पोहोचशील, कार्तिकाचंच लग्न पहिले आम्हाला करून द्यावं लागेल. म्हणजे आई चिंता करू नको. पण आता या कथेमध्ये विजयी होतो गणपती. या कथेमध्ये पहिलं लग्न गणपतीचं होते, कारण गणपती आई वडिलांना प्रदक्षिणा मारतो आणि म्हणते माझी झाली पृथ्वी प्रदक्षिणा. शंकर पार्वती म्हणतात बाबा तू तर गेलाच नाही. मग तू प्रमाण देते शास्त्राचं की आई वडीलच या जगामध्ये आपल्या करता सर्वस्व आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य नुसतं आई वडिलाला एक प्रदक्षिणा मारली म्हणजे प्राप्त होते. या न्यायानं तुम्ही माझं लग्न आता करून द्या. रिद्धी सिद्धी वगैरे त्याचं लग्न करून दिलं. गणपतीचं कार्तिकी ज्यावेळेस आला त्याला खूप वेळ लागला की प्रदक्षिणा करण्याकरता कित्येक वर्ष लागले. तेवढ्या वर्षामध्ये त्याचं लग्नही झालं, गणपतीले मुलंही झाले. ज्यावेळेस कार्तिक येतो आणि सगळं बघतो त्याला दुःख होते, म्हणे कसं काय झालं. त्यावेळेस तो निघून जातो. मग इथं कार्तिकाचं चातुर्य काय आहे? कारण काय झालं, कार्तिक ज्यावेळेस पृथ्वी प्रदक्षिणा करते ना त्यावेळेस त्याच्या मनातली लग्नाची भावना संपून जाते. कारण त्याला प्रत्येक ठिकाणी जगामध्ये मातृत्व दिसते. त्याची आई तिकडून आल्यावर त्याला म्हणते की बाबा अरे तू लग्न करू कोणासोबत, मला तर सगळ्या स्त्रिया तुझेच रूप दिसतात. म्हणजे असं त्याचं ब्रह्मचर्य बघा, पवित्र दृष्टी प्रत्येक ठिकाणी. आणि तो त्यानंतर राग क्रौच नावाच्या पर्वतावर जाऊन बसतो वगैरे वगैरे. त्याची कथा त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथेमध्ये वगैरे वगैरे. महाराजांनी त्याचं नाव घेतलं या ठिकाणी कार्तिकाचं. शुकाचा ज्ञानयोग निर्भय हे भागवत सांगणारे सुखदेव महाराज हे जगामध्ये फार मोठे ज्ञानी भक्त होऊन गेले. शुकाचार्य भागवत कथा मांडणार ते ब्रह्मचारी होते. त्याचे फार मोठं महत्व आहे. कारण ज्यावेळेस राजा परीक्षितीला तक्षक नावाचा साप चावणार आहे आणि 7व्या दिवशी मृत्यू होणार आहे, त्यावेळेस आता हे 7 दिवसामध्ये याला परम मोक्ष प्राप्त व्हावा याकरता कोणता उपाय निवडावा, कोण मार्ग दाखवेल. त्यावेळेस विद्वत सभा भरवली. त्या सभेमध्ये व्यास पण होते. त्या सभेमध्ये मोठे मोठे विद्वान होते. आणि त्या विद्वानांना राजा परिस्थिती विचारतो की आता 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे, बाबू आता मला मोक्ष कसा मिळेल. मग त्या सभेतले सगळे महापुरुष संत साधू सांगतात की आहे महाराज आमच्याकडे उपाय. कोणी म्हणते 1.25 महिन्याचं अधिष्ठान करावं लागेल. राजा हसायला लागला, रे माझ्याकडे 7च दिवस, 6 महिना काय सांगतात. कोणी म्हणे 21 दिवसाचं अनुष्ठान केलं म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. तर परिस्थिती म्हणते माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत. कोणी म्हणते 11 दिवसाचं अनुष्ठान करावं लागेल, आमच्याकडे आहे ते 11 दिवसाची योजना. पण मात्र ते सांगतात राजा परिस्थिती की हो माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत.
मग या विद्वत सभेमध्ये सगळे माणसं शांत होतात. त्याला मोक्ष प्राप्त करण्याचा 7 दिवसाचा उपाय जगाच्या पाठीवर कोणीही सांगू शकत नाही. त्यावेळेस हे भगवान व्यास उभे राहतात आणि 7 दिवसामध्ये मोक्ष कसा प्राप्त होईल याचा उपाय त्याला सांगतात. ते ब्रह्मचारी होते. त्यांचं श्रेष्ठत्व भागवतामध्ये एवढं मोठं आहे की त्यांचे वडील ज्यावेळेस त्यांच्या मागं गेले ते लगेच घराच्या बाहेर निघाला ना धर्मप्रचारा करता नग्न दिगंबर अवस्थेमध्ये जात असताना व्यासांनी सुखदेवाला हाक मारले, अरे बाबा, म्हाताऱ्या मायबापांना सोडून तू कुठं निघालास? आमची सेवा कोण करील? तो म्हणते, माझा जन्म या भागवताच्या प्रचारा करता झालेला आहे बाबा, मला हाक मारू नका. आणि ज्यावेळेस त्या रस्त्यानं ते चालले, त्यांच्या मागे वडील होते, त्या स्त्रिया नग्न अवस्थेमध्ये स्नान करणाऱ्या स्त्रिया ज्यावेळेस यांना बघतात, त्यांना बघून व्यासांकडे बघून त्यांना काही लज्जा किंवा लाज किंवा शरम वाटली नाही. पण ज्यावेळेस कपडे घातलेले वडील ज्यावेळेस येतात ना महाराज, व्यास ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र त्या सगळ्या स्त्रिया लाजतात. त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे माझा मुलगा नग्न दिगंबर आहे. सुखदेव, त्याला बघून तुम्हाला काही भावना नाही वाटल्या? म्हणजे महाराज, त्यांच्या दृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीये, त्यांची ब्रह्मदृष्टी आहे. ब्रह्मचर्यानं ब्रह्मदृष्टी प्राप्त केलेला तो सुखदेव, तो शुकाचार्य महाराजांनी ग्रामगीतेमध्ये घेतला महाराज. आणि अशीच एक कथा भागवतामध्ये येते. ज्यावेळेस जनकाकडे सुखदेवजी महाराज गेले ना, देवर्षी नारद आणि जनक बसले होते एका सोप्यावर, एका बंगईवर. जनकानं त्यांची परीक्षा घेतली. जनकानं आपल्या पत्नीला दोघांच्या मध्ये जाऊन बसायला लावलं. आता मला सांगा, 2 पाहुणे आले, घरची स्त्री जर मधात येऊन पडली तर कसं वाटते? पण ज्यावेळेस ती स्त्री मध्ये बसली ना, तर नारद थोडेसे बाजूला सरकले. पण व्यासांच्या वृत्तीवर मात्र महाराज, म्हणजे सुखदेवाच्या, व्यासाच्या नाही, सुखदेवाच्या वृत्तीवर तीळ मात्रही परिणाम झाला नाही. हे काय आहे? हे खरं ब्रह्मचर्याचं लक्षण आहे की ज्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जपानमध्ये गेल्यानंतर त्या एका स्त्रीला उचलण्याचा उल्लेख आहे. महाराजांनी त्या स्त्रीला असा हातामध्ये उचलून घेतलं. त्यावेळेस महाराजांना कार्यकर्त्याने प्रश्न केला, म्हणजे महाराज, इतक्या सुंदर स्त्रीला तुम्ही स्पर्श केला, तुम्हाला काही वाटलं नाही काय? तर महाराज म्हणतात, अरे बाबा, एखादा दगड उचलावा, एखादी भिंत उचलावी किंवा एखादं लाकूड उचलावं, या भावनेतून स्त्रीला जरी आपण उचललं तरी काही फरक पडत नाही. महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. कारण ही माणसं यांच्या वृत्तीला विशेष स्पर्श सुद्धा करू शकत नाही, अशी निर्विषय वृत्ती असते. मला हे कल्पना आहे की विषय वासना संपत नाही, शास्त्र सुद्धा म्हणते, पण विषय वासनेचं रूपांतर मात्र करता येते, असे माधांचे संत गुलाबराव महाराज म्हणतात. दुर्वासना असेल ना, ती सद्वासना होते आणि सद्वासना अभ्यासानं निर्वासना होऊ शकते. आणि ब्रह्मचर्य हे त्या करताच आहे महाराज. ब्रह्मचर्य म्हणजे पवित्र दृष्टी. आणि म्हणून महाराजांनी या 5 महापुरुषांचं या ठिकाणी उदाहरण, अवधूताची दृष्टी विशाल, भगवान दत्तात्रयाचं वर्णन महाराज या ठिकाणी, कारण ते ब्रह्मचर्य होते आणि त्यांनी ब्रह्मचर्याच्या जोराऱ्या जगामध्ये गुरुधर्माची स्थापना केली. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जन्माला येऊन एक फार मोठं कार्य त्यांनी केलं. आणि हनुमंताच्या बद्दल तर सांगण्याची गरजच नाही. ब्रह्मचर्याची किती मोठी शक्ती हनुमंतामध्ये होती आपण सगळेजण पाहू शकतो. जन्माला आल्याबरोबर हनुमंतराय सूर्याला पकडण्यापर्यंत, खाण्याकरता जाऊन पोहोचले. ही अलौकिक शक्ती हनुमंतरायांकडे जी कुठून आली, ते ब्रह्मचर्याची आहे. आणि हे खरं तर ब्रह्मचर्याचे हे 5 दैवतच महाराजांनी या ठिकाणी दिले आहेत. आणि म्हणून महाराज ग्रामगीतेमध्ये वर्णन करतात की आपल्या मुलांना सुद्धा ब्रह्मचर्याचं महत्व आपण सांगून दिलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. फार महत्वाचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व बळात वीर्य बळ, वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ. महाराज म्हणतात, रोगांच्या मुखीचा कवळ नेहमी होतो. ज्यांनी वीर्य सांभाळले यश तयाशी माळ घाले. वीर्य क्षीण होता मृत्यूने केले शिकार त्यासी. वीर्यांगी आहे ओज, वीर्यांगी आहे तेज, वीर्यांगी आरोग्य बीज, बुद्धी सामर्थ्य. ही एक शब्द वापरला महाराजांनी, बुद्धी सामर्थ्य. वीर्यांगीच बुद्धी सामर्थ्य आहे. विद्वत्ता जी जीवनामध्ये आहे ना महाराज, ती ब्रह्मचर्यानंच माणसाला प्राप्त होते. कारण ब्रह्मचर्य हे जीवनातलं रत्न आहे महाराज, अत्यंत महत्वाचं आहे. पण काय करता, ज्याला महत्व समजलं तोच आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी नियमानं पाळतो. पण ज्याला काही महत्वच नाहीये तो काय करणार? एक राजा शिकारी करता गेला, शिकार तर काही मिळालं नाही विचारायला, पण भूकच खूप लागली. त्या जंगलामध्ये काही खायलाही दिसेना आणि काही प्यायलाही दिसेना. तहानीला होऊन गेला, काय करा समजत नाही. एक आदिवासी गाव लागलं आणि त्या गावाच्या कडेला एका आदिवाशाचं घर. आवाज दिला, हो कोणी आहे काय? राजानं आवाज दिलाय का आदिवाशाच्या घरात? त्या आदिवाशानं हो दिलं. म्हणे, अरे बा, मला पाणी मिळेल काय? म्हणे, हो या या दादा, कोण आहे?
महाराजांचा मुकुट वगैरे सगळं पाहून त्याला ओळखलं, हा कोणीतरी राजा आहे, काय आदिवासाचा तो काही ओळखीचा नव्हता. पण महाराज या ना, पाणी घ्या. माझ्या झोपडीतलं पाणी जर तुम्हाला चालत असेल तर घ्या. अरे बाबा तहान लागली, आण कोणते असू दे. आणि तो गट 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 पाणी प्यायला लागला. पण त्या आदिवाशानं त्या राजाच्या चेहऱ्यावरची भूक पण ओळखली. म्हणजे महाराज भूक लागल्याची थोडंसं खाऊन घ्या, पण माझ्या झोपडीमध्ये सुकी रोटी आहे, साधा आहे बा. आता आम्ही गरीब माणसं काहीतरी भाजी भाकरी खातो, आता भूक लागल्यानंतर माणूस काही खाऊन टाकते. राजानं त्या आदिवासी माणसाच्या घरची भाजी भाकरी आनंदानं खाल्ली. काही नसते भुकीमध्ये माणसाला, काही नाही. आणि एवढी तृप्तता प्राप्त झाली आणि तो राजा त्या आदिवाशावर प्रसन्न झाला. म्हणे गड्या, तू योग्य वेळेला मला पाणी आणि अन्न दिलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहो, मला तुला काहीतरी द्यावंसं वाटते. मी या राज्याचा राजा, ज्या राज्यामध्ये तू राहत ना, या राज्याचा मी राजा, माझं नाव हे आहे, आणि म्हणून तुला बक्षीस मला काहीतरी द्यायचं आहे. काय बक्षीस दिलं माहिती आहे राजानं? त्याला त्या जंगलातला एक तुकडा बक्षीस दिला, 4-5-10 एकराचा, की हा तुकडा तुझ्या नावानं. आणि त्या तेवढ्या जमिनीवर मोठी मोठी चंदनाची झाडं होती, त्याच्या नावानं करून दिलं ते. राजा निघून गेला. हा गेला आपल्याला भेटलेला बक्षीस भेटलेला तुकडा बघायला, काय मोठी मोठी चंदनाची झाडं होती. आता आदिवासी माणूस, त्याला काय त्या चंदनाचं महत्व. त्यानं काय केलं बिचारानं, त्याचा व्यवसाय होता राजा कोळसा विकायचा, पिढीजात व्यवसाय कोळसा विकायचा. गावातून काही विकत घे, विकत नसला तर काही जंगलातले लाकडं जाळे आणि त्याचा कोळसा. त्यानं काय केलं का ना, एक एक चंदनाचं झाड तोडत जाय, ते पुरं झाड पेटून देत जाय, त्याचे कोळसे करत जाय, ते कोळसे विकायला नेत जाय. त्यानं हाच धंदा केला. जेवढं त्याला ते जंगल भेटलं होतं, राजानं बक्षीस दिलं, त्याच्यामधले त्यानं जवळजवळ संपूर्ण झाडं बस तोडायचं, जाळायचं, राख त्याची कोळसे करायचे आणि विकून टाकायचे. हा धंदा केला त्यानं 10 वर्ष. आपला कुटुंब कसं तरी पाळलं त्यानं. पण एक वेळ काय झालं, खूप पावसाळा पाठू लागून पाऊस सुरू असल्यामुळे त्याला ते लाकूड जाळता नाही आले. आता काय करावं, घरी अन्न नाही, पैसा नाही, कोळसा करावं तर लाकडं जाळता येत नाही, सारखा पाऊस चालू आहे. त्यानं काय केलं, जाऊ द्या म्हणे, असे लाकडच विकायले नेऊ, जेवढे आले तेवढे आले पैसे. चंदनाचे लाकडच तो मग शहरामध्ये लहान 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 तुकडे करून विकायला घेऊन गेला. लोक जाळण्याकरता घेतील, पण लोकांनी बघितलं म्हणे, का हो हे तर लाल रक्त चंदन आहे म्हणे. हो मला काही माहित नाही, लाकूड आहे बा. अरे हे तर खूप महाग आहे, द्या आम्हाला विकत, द्या आम्हाला विकत. त्या एकाच दिवशी त्याला इतका पैसा मिळाला, इतका पैसा मिळाला. आणि मग त्याला जाण झाली की आपल्याला जे बक्षीस मिळालं होतं हे चंदनाचं जंगल होतं, आपण तो कोळसे करून विकून टाकलं. पण आता वेळ निघून गेली होती, आता त्याच्याकडे फक्त 2च झाडं शिल्लक राहिले होते. पण ते 2ही झाडं त्यानं हळूहळू ते कापून विकायला सुरुवात केली, तरी तो मालामाल बनला. मला सांगा, अख्खं जंगल जर चंदनाचं होतं आणि याची जाणीव जर त्या आदिवाशाला पहिले झाली असती, तर त्याचं जीवन किती उज्ज्वल आणि सुंदर श्रीमंत बनलं असतं. पण महत्व माहीत नसल्यामुळे माणसं जीवनामध्ये काय कशाला बर्बाद करून टाकती. याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचर्य आहे, वीर्य आहे, याचा नाश म्हणजे जीवनाचा नाश म्हटलाय. आणि योग्य वयामध्ये माणसाला या दृष्टिकोनातून मार्गदर्शन भेटलं म्हणजे आपलं जीवन सुंदर बनत असते. आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये याचा फार मोठा विषय लिहिला. महाराज म्हणतात, ब्रह्मचारी पतन पावला, महिन्याची कमाई होतो क्षणाला, केवढा तोटा झाला आयुष्याचा. महाराजांनी याचं पूर्ण गणित मांडलं आहे. शेवटची एक ओळी या अनुषंगाने आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. महाराज म्हणतात, ऐसे शिकवावे बाळा तरुणा. हे जे लिहिलं आहे महाराजांनी, मी आता सगळं सांगितलं नाही, बारीक वाचून घे जा. माणसानं अन्न खाल्ल्यानं काय बनते, किती दिवसानं हाडं बनतात, मज्जा किती दिवसानं बनते, मांस किती दिवसानं बनते, वीर्य किती दिवसानं बनते, ते किती बनते, ते माणसं किती नष्ट करतात. हे कसं आहे महाराजांनी पूर्ण लिहिलं आहे. पण शेवटी महाराज म्हणतात, या सगळ्या विचार दिल्यानंतर शेवटी महाराज म्हणतात, ऐसे शिकवावे बाळा तरुणा, बौद्धिकी द्यावी सर्व जना, आणि बुद्धी बनता वेळ लागेना, जीवन आदर्श व्हावया. आणि माणसाची बुद्धिमत्ता ही त्याच्या ब्रह्मचर्यावर अवलंबून आहे. आणि ब्रह्मचर्य 2 गोष्टीमुळे टिकू शकते. 1 शुद्ध आहार, 2 शुद्ध विहार. चांगल्या वातावरणात राहायसान तर आपल्या पोरांचं ब्रह्मचर्य टिकेल, आणि सात्विक अन्न खासाल तर ब्रह्मचर्य टिकेल, अन्यत्र ब्रह्मचर्य टिकत नाही. सध्याच्या काळामध्ये जे आहार आहे ना, अत्यंत उष्ण आहे. आहाराचे 3 प्रकार, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक अन्न खाल्ल्यानंच माणसाचं ब्रह्मचर्य टिकते, आणि सात्विक वातावरणात राहिल्यानंच माणसाचं ब्रह्मचर्य टिकते. अन्यत्र ब्रह्मचर्य टिकत नाही, ब्रह्मचर्याचा नाश होतो, असं महाराज ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हणतात. म्हणून सात्विक अन्न फार महत्वाचं महाराजांनी सांगितलं.
पण आता कुठं राहिलं या जगामध्ये. काही माणसं अशा आहेत की काही जीव अशा आहेत की ते दगड खातात. एक ओवी अशी आली ग्रामगीतेमध्ये, काही जीव चुनकडी खाती, काही पक्षी प्राणी असे आहेत की ते दगड खातात. मग त्यांची प्रवृत्ती तशीच आहे म्हणतात महाराज. कबीर म्हणतात, एका ठिकाणी कबीराने असं फार सुंदर लिहिलं. ते म्हणतात, तितीर तिमीर पत्थर चुमत उसकन छोडे काम. एक तो तितीर नावाचा पक्षी आहे म्हणते, तो दगडच खाते, चुनखडी खाते. तो पत्थर चिमत म्हणजे दगड खाणं हे त्याचा आहार आहे. उसको न छोडे काम म्हणजे दगड खाणाऱ्या पक्षाला प्राण्यालाही वासना सोडत नाही म्हणते. आणि जो घी शक्कर खाते उसकी तो जाने राम. जो इतकं सात्विक अन्न खाते त्याची प्रवृत्ती कशी होत असेल. कबीर म्हणतात. महाराजांनी तेच लिहिलं की काही जीव चुनकळी खाती. 14व्या अध्यायामध्ये हे ओवी आलेली आहे. म्हणून ब्रह्मचर्याचा ठेवा आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये साधलाच पाहिजे. याकरता सात्विक विहार आणि सात्विक आहार. म्हणून मला तर म्हटलं, सकाळी राणी वनी गमन, नेहमी करावे पठन पाठन चरित्रवंतांचे, शौकीन राहणी वर्जावी, सुगंधी अत्तरे फुलेही त्वजावी. हे कशा करताय, ब्रह्मचर्याची पूर्व पीठिका आहे. कोणी तेल न लावी, बाल न ठेवी ऐसे करावे.